नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर मी आज तुम्हाला आमच्या आंब्याची बाग दाखवणार आहे. तर ही आंबा कोणता आहे तुम्हाला दाखवते. ही केशर आंबा आहे. बघा बघा कसं लागलेत आंब. लय गोड आंबा आहे. ही किती गच्च भरले झाड बघा. छोटी छोटी झाड आहेत, काय लय मोठी नाही आहेत, पण असे आंब लागलेले आहेत त्याला बघा. बारकं पोरग जरी आणलं ना तरी त्याच्या हाताला आंब येणार आहेत. इतकं खाली टेकलेलं आहेत सगळं बघा. तिथं तर पार लोळल्यात खाली. एवढा आंबा गोड आहे ना खायला. बोलून चालून केशर आंबा आहे, त्याच्यामुळं लय गोड आहे. बघा ही पण केवढीशी झाड आहेत, भरपूर आंबा आहे. ह्या तर झाडाला काय बोलायचंच काम नाही बघा. किती गेल्या वर्षी ह्या झाडाला फक्त 2 आंब लागलेलं होतं, 2च. आणि ह्या वर्षी बघा किती खाली पडल्यात पण किती, आणि झाडाला लागल्यात पण किती आंब. ह्याची जात कोणती ती काय कळा नाही, पण आंबा गोड आहे ह्याचा पण. कारण ही गावरान झाडासारखा मोठा आंबा झालाय, मोठं झाड झालंय. याला लावलं तसं फक्त आत्ता ह्याच वर्षी पहिल्यांदाच फळ एवढं लागले. पण ही झाडं 2-3 वर्ष झालं याला चांगलं फळ लागतंय. बारीकच झाड येतं बघा. असं आतमध्ये जास्त झाडामुळे असे दिसा नाहीत. हे कसे दिसतात बघा. आणि हा मी लावलेला आंबा आहे सेपरेट एक. याला 2-3 वर्ष झालं लावलेला आहे हा आंबा. याला काय पाणी नाही काय नाही तरी एवढा वाढलाय. त्याला अजून 2 वर्ष तर लागतील ना आंबा लागायला. ही बाग आमच्या मोठ्या सासऱ्यांची आहे, पण आता आमच्यासाठीच राहिलेली आहे. कारण ते सासरा सासू काय राहिले नाहीत, वारले ते 2-3 वर्ष झाले. मग त्यांनी ही बाग लावून ठेवली. कारण का तर म्हणले माझी नातवंड खातील, म्हणून त्यासाठी त्यांनी बाग लावली होती. तर खरंच आता आम्ही सगळीजण आंबा खातो. ही सगळी नातवंड ही आवडीने सगळे खातात. तरी ह्याला पाहिजे तसं पाणी भेटत नाही. या कैऱ्या ह्या वेळेस जरा लहानच आहे, तिकडच्या वाढतील पण पाणी कमी पडतंय वाटतंय ह्याला, कारण झाडं सुकल्यात तशी. 1 एकराची बाग आहे. कारण दुसरीकडं जास्त म्हणजे ह्याच्याकडं जास्त लक्ष नसतंय, कारण हे वर्षाचं पीक असल्यामुळं जरा इकडं दुर्लक्षच आहे. ह्याला पाहिजे तसं पाणी भेटल्यावर चांगलंच येणार आहेत आंब. इकडच्या साईडला पाणीच नसणार आहे, त्यामुळे हे आंब बघा केवढंसं कैऱ्या बारक्या बारक्याच आहेत. ही कैरी अशी कोरडी जरी खाल्ली ना आपण, मीठ न लावता काय न करता, तरी अजिबात आंबट लागत नाही. लय गोड आंबा आहे. तर चला, आंब्याची बाग दाखवायची तुम्हाला म्हणून मी आज आले खास इथं. तुम्हाला एक कैरी मी खाऊन दाखवते कशी येते, कारण माझ्या खाण्यावरून कळेल तुम्हाला माझं तोंड कसं होतंय ती गोड आहे का आंबट आहे. बघितलं, माझं तोंड जरा पण वाकड झालं नाही, इतकी गोड आहे. खोबऱ्यासारखे लागतात कैऱ्या. लय गोड आंबा आहे. चला जायचंय घरी.
अचानक आंब्याच्या बागेचं लक्षात आलं. तर चला मंडळींना आपली कैऱ्या दाखवत, आंब्याची बाग दाखव. एका व्हिडिओत मी फक्त असं काही नव्हतं त्यावेळेस दाखवलंय फिरून, पण आता म्हणलं कैऱ्या असताना लागलेल्या दाखवा म्हणून आले. तर चला भेटू उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओत. बाय. कालसारखी टिटवी अजून वरडायला लागली. तिची अंडी अजून इथंच आहेत. ती आज पण मला खुरपताना तिने ताप दिला. मी तिथं खुरपायला आले, गवत उचलायला आले की नेमकी वरडती. मी तर काय तिच्या अंड्यांना काय करत नाही, पण तिला किती भीती वाटती या. अजून पण इथंच आहे. दिवसभर एवढ्या कडक उन्हात त्या अंड्यांपाशी बसून राहती या. आता मी इथं आले की लागली वरडायला. हे बघा अजून अंडी तिची इथं. असलं एवढं ऊन असताना सुद्धा ती बसूनच. चला बाय.